तर नमस्कार मित्रांनो, एस बी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सकाळी उठल्या थोडासा अभ्यास करत होतो, एकदम थोडासा. त्यानंतर आपल्याला कसं आहे, थोडा अभ्यास केल्यावर जरा फिरून यावं म्हटलं, तर आपण चाललो फिरायला. तर फिरून आल्यानंतर मित्रांनो खूप मजा केली, फिरलो मस्तपैकी. संध्याकाळी फटाकडे वाजवले. संध्याकाळी थोडीशी ट्रेडिंग करावं म्हटलं, तर थोडीशी ट्रेडिंग पण केली, थोडासा बेनिफिट घेतला. त्यानंतर लय ट्रेडिंग नको करायला, वाजले 11. भूक तर खूप लागली होती. भावाला लगेच फोन करून बोलवलं. भाऊ पण लगेच गाडी घेऊन आला. संध्याकाळी चाललो 11:30 11:30च्या आसपास, आय थिंक 12 वाजले असतील. 12 वाजता आलो आपण फलटणमध्ये. तर फलटणमध्ये आल्यानंतर भूक तर खूप लागली होती, पण संध्याकाळचा व्ह्यू जो फलटणचा होता तुम्ही पण बघू शकता मित्रांनो, एक नंबर. ही जागा कोणती आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जे जे फलटणमध्ये राहतात त्यांनी हे जागा कुठली आहे ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. संध्याकाळी 12 वाजता बिर्याणी वाटत नव्हतं भेटल, पण भेटली भावानं बिर्याणी घेतली. जरा कोल्ड घेतलं. कोल्डमध्ये काय घेतलं, एक स्प्राईट घेतली, एक जिरा सोडा घेतला आणि एक माझे फेवरेट कोल्ड कॉफी घेतली. तर आपण इथं मस्तपैकी जेवत होतो, तेवढ्यात आपलं रखवाली कराय आपले बॉडीगार्ड आले होते. तर बघू शकता कसे बघताय सगळे. त्यांना पण थोडंसं बिस्किट वगैरे टाकलं. तर पाणी नसल्यामुळे स्प्राईटनेच हात धुतली भावांनो, कारण की काय ऑप्शनच नव्हता, पाणीच नव्हतं. तसं एवढं संध्याकाळी सगळी दुकानं बंद झाली होती, त्यामुळे मग स्प्राईटने हात धुतलं, कोल्ड कॉफी पिलो आणि आता म्हणलं घराकडे निघावं. तर वाजले होते 12. पण आता जाता जाता अंडा भुर्जी दिसली, मग तिथं पण अंडा भुर्जी खाऊन आपण निघालो, कारण की बिर्याणीनं एवढं काय झालं नव्हतं. आता बरं वाटतंय जेवल्यानंतर, कारण अंडा भुर्जी भरपूर क्वांटिटीमध्ये येत होती. संध्याकाळचं भुतिया जागेतून जात होतो आणि गाडीची लाईट पण बंद चालू, म्हणजे बंद पडत होती बरं का, कारण की त्याला प्रॉपरली लाईट बंद झाली होती. अप्पर डिप्पर फक्त चालत होता, अप्परवर बटन ते दाबून धरून आम्हाला चालवावं लागत होतं. अशी भीती पण वाटत होती. अशा पद्धतीने आपण आलो घरी. तर घरी आल्यानंतर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. तुमचा लाडका संकेत. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.